केंद्रीय विद्यालय समिती आणि नवोदय विद्यालय समिती भरती 2025 ची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये 14,000पेक्षा जास्त जागा आहेत आणि तसेच 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन या सर्व उमेदवारांसाठी संधी निर्माण झालेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, की अर्ज कसा भरायचा, त्यानंतर शेवटची तारीख काय आहे, कोणकोणती पदे आहेत, पगार किती आहे, नेमकी फी किती आहे, संपूर्ण माहिती इथे आपण बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. तुमचं प्रत्येक लाईक हे आम्हाला प्रेरणा देत असतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यापूर्वी पहा मित्रांनो, तुम्ही जर रेल्वे भरतीची तयारी करत असाल, कारण की जे 2024 मध्ये जाहिरात आली होती त्याची आता परीक्षा होत आहे आणि नवीन जाहिरातींचे फॉर्म भरणं सुद्धा सुरू आहे. तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर तो फॉर्म तुम्ही भरून घ्या. ग्रॅज्युएशन लेवलचा फॉर्म सध्या निघालेला आहे. तर या ठिकाणी दोन पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत. एक रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आरआरबी प्रश्नपत्रिका संच आणि दुसरं सामान्य अध्ययन प्रश्नसंच 10,200 प्लस प्रश्न. तर हा दोन्हीही पुस्तकांचा उपयोग तुम्हाला रेल्वे भरतीमध्ये होऊ शकते. तुम्ही जर रेल्वे भरतीची तयारी करताय तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन हे पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे विठ्ठल राऊतवार सरांची ही दोन्ही पुस्तकं अवेलेबल झालेली आहेत. तुम्हाला जर अधिक माहिती या पुस्तकांबद्दल हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती बघतोय. तुम्हाला जर संपूर्ण जाहिरात हवी असेल तर ती ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे. त्या ग्रुपवर सुद्धा सविस्तर जाहिरात मी अपलोड केलेली आहे. ती तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर वाचू शकता. त्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया ही डिटेलमध्ये दिलेली आहे. जाहिरात खूप मोठी आहे, त्यामुळे इथे आपण त्यामधला जो काही महत्त्वपूर्ण डाटा आहे तो घेतलेला आहे. यामध्ये जागा जर आपण पाहिल्या तर 14,967 एकूण जागा आहेत. त्यामध्ये केव्हीएसच्या आहेत 9,126 आणि एनव्हीएसच्या आहेत 5,841. नंतर पहा पुढे जर आपण गेलो तर नोकरीचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारतभर आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नसून तर संपूर्ण भारतासाठी ह्या जागा आहेत. वेबसाईट सुद्धा तुम्ही पाहू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या भरती प्रक्रियेबद्दल मिळून जाईल. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक एक करून पद पाहूया की नेमकं पद कोणतं आहे. तर प्राथमिक शिक्षक आहे, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहे, नंतर पदव्युत्तर शिक्षक आहे, नंतर ज्युनियर सचिवालय सहाय्यक आहे, प्रिन्सिपल आहेत, लॅब अटेंडंट आहेत, असिस्टंट कमिशनर आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफ आहे. म्हणजे 10वी साठीही या ठिकाणी जागा आहेत, 12वी साठीही जागा आहेत, प्लस ग्रॅज्युएशन लेवल किंवा बीएड वगैरे झालेलं असेल तुमचं तर तुमच्यासाठी सुद्धा यामध्ये वॅकन्सीज अवेलेबल आहेत. नंतर पहा खाली जर आपण आलो तर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ती म्हणजे 4 डिसेंबर 2025. तर 4 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरणे सध्या सुरू झालेले आहेत. फॉर्म तुम्ही सध्या भरू शकता. 4 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. 4 डिसेंबर नंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी 4 डिसेंबरच्या आतच फॉर्म भरून टाका. आता पहा परीक्षा शुल्क जर आपण पाहिलं तर या पदांसाठी परीक्षा शुल्क हे जनरल पेक्षा जास्त ठेवण्यात आलेलं आहे. प्रिन्सिपल, असिस्टंट कमिशनर या दोन पदांसाठी फी जी आहे जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 2800 रुपये आहे. नंतर पीजीटी, टीजीटी लायब्ररीसाठी जर आपण पाहिली तर या ठिकाणी फी जी आहे ती 2000 रुपये आहे. नंतर ज्युनियर सेक्रेटरीएट असो किंवा एमटीएस असो या पदांसाठी म्हणजे जेएसए ज्याला आपण ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट असं म्हणतो, जेएसए नावाचं पद असतं. त्यामध्ये भरपूर सारी स्पर्धा आपल्याला दिसते. नंतर मल्टीटास्किंग स्टाफ जे की 10वीच्या बेसिसवरचं पद आहे. इथे तुम्हाला फी जी आहे ती दिसणार आहे 1700 रुपये. म्हणजे 1700, 2000 आणि 2800 अशा पद्धतीने पदांसाठी वेगवेगळी फी आहे. जर तुम्ही एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फक्त 500 रुपये फी आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फी ही जनरल पेक्षा या पदांसाठी जास्तच आपल्याला दिसते. नंतर वेतन जर आपण पाहिलं तर वेतन श्रेणी ही प्रत्येक पदासाठी वेगळी आहे. म्हणजे 50,000 पासून तुमचं वेतन जे आहे सॅलरी जी आहे स्टार्ट होते. तर काही काही पदांसाठी 1.5 लाखांपर्यंत सुद्धा पेमेंट यामध्ये देण्यात येतं. जे पेमेंट आहे तुमचं ते जे काही शासकीय नियम आहेत त्या नियमानुसारच तुम्हाला मिळत असतं आणि त्यामध्ये इतर भत्ते सुद्धा लागू असतात. वयोमर्यादा जर आपण पाहिली तर वयोमर्यादा जो आहे ते प्रत्येक पदासाठी सुद्धा वेगळी आहे. कशासाठी 40 आहे, 35 आहे, 30 आहे, 27 वर्षापर्यंत जेएसए साठी आहे. पण जर तुम्ही एससी एसटी मधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट या ठिकाणी आहे आणि जर तुम्ही ओबीसी मधून येत असाल तर 3 वर्षाची सूट या ठिकाणी आहे. म्हणजे जेएसए साठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर 27 ओपनचं वय, त्यानंतर एससी जर पाहिलं तुम्ही तर त्यात 5 वर्ष ऍड करा. ओबीसी मधून जर फॉर्म भरत असाल तर 3 वर्ष त्यामध्ये ऍड करू शकता. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पेपरचा पॅटर्न तुम्हाला जर यामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर परीक्षा ही क्रॅक करावी लागणार आहे. काही पदांसाठी एकच पेपर आहे, काही पदांसाठी 2 पेपर आहेत, काही पदांसाठी टेक्निकल टेस्ट सुद्धा यामध्ये आहे. तर पाहू शकता तुम्ही की प्रत्येक विषयासाठी असणारी जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती वेगवेगळी आहे. पदं जी आहेत ती सुद्धा वेगवेगळी आहेत. त्यामुळे
पहिला पेपर, त्यानंतर दुसरा पेपर आणि स्किल टेस्ट अशा पद्धतीचा पॅटर्न या ठिकाणी आपल्याला दिसतो. नकारात्मक पद्धत जर पाहिली आपण तर टायर 1 मध्ये नकारात्मक गुण पद्धत लागू असू शकतात. मात्र मेन्समध्ये तशा पद्धतीचं अजून तरी त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. डिटेलमध्ये प्रत्येक पदाची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात पाहावी. प्रत्येक पदाची परीक्षा स्वरूप, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया स्वतंत्रपणे असते. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी असंही त्यांनी यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसते. तर पहा, जवळपास जी काही बेसिक माहिती होती ती आपण जाणून घेतली. तुम्ही जर फॉर्म भरण्यास इच्छुक असाल तर जर तुम्ही एमटीएस साठी फॉर्म भरत असाल तर 10वी पात्रता आहे. नंतर तुम्ही जर यासाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फक्त स्किल टेस्ट द्यावी लागेल, 12वी पात्रता आहे. आणि वरती तुम्ही टीचरसाठी जर फॉर्म भरत असाल तर त्यासाठी बीएड पात्रता आहे. अशा पद्धतीची पात्रता ही वेगवेगळ्या पदांसाठी आपल्याला दिसते. म्हणून तुम्ही 10वी वर भरत असाल तर एमटीएस साठी भरा. तुम्ही जर 12वी भरत असाल तर जीएससी साठी भरू शकता किंवा इतर पदांसाठी भरू शकता. त्यानंतर तुमचं जर बीएड वगैरे झालेलं असेल तर तुम्ही टीचरसाठी सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकता. डिटेलमध्ये जर तुम्हाला पात्रता पाहायची असेल तर ती ऑफिशियल जी त्यांची पीडीएफ आहे त्यामध्येच पाहायला मिळणार आहे, जी की मी ग्रुपला टाकली. तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. 4 डिसेंबरच्या पूर्वी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जागा भरपूर साऱ्या आहेत. फक्त भरती जी आहे ती सेंट्रल मार्फत राबवल्या जाते. म्हणून तुमची जर तयारी असेल तर नक्कीच तुम्ही या पदांसाठी फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यात काही अडचण आली किंवा तुम्हाला या भरती संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.